श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जीवन जगताना आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असतात. आपल्या जीवनाच्या प्रवासात चांगले आणि वाईट लोक भेटतच असतात, पण आपण कुणाशी मैत्री करावी हे आपणच ठरवायचे असते. आणि मैत्री सर्वांशी जरी केली तरी त्यांच्याकडून आपण चांगलेच गुण घेतले पाहिजेत आणि वाईट गुणांना दुर्लक्ष केले पाहिजे. बऱ्याच वेळा असे होते की माझ्या मनासारखे काहीच होत नाही, म्हणून आपण नेहमी देवालाच दोष देत असतो. पण प्रॉब्लेम इथे असतो की आपण जी स्वप्न पाहिले आहेत त्यासाठी प्रयत्न करतच नाही आणि फक्त देवाला दोष देत असतो की देव माझ्यावरच अशी वेळ का देत आहे. मी तर देवाची एवढी पूजा करतो तरी देव माझ्याच वाट्याला दुःख आणि संकटे का देत आहे. तेव्हा स्वामी फक्त याची वाट बघत असतात की देवापुढे हात जोडून काहीही होत नाही. आपले स्वप्न यशस्वी करण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. स्वामी म्हणतात, जीवन कसे जगावे ही गोष्ट आपल्या मन, बुद्धी व मानसिकतेवर अवलंबून असते. हे आपल्या विचारशक्तीवर अवलंबून असते. सुख दुःख समान मानून माणूस सहज घेता येत असते व ज्या व्यक्तीस हव्यास नसतो त्याला जीवन जगायला अगदी सोपं जात असतं. तो इतरांची तुलना करीत नाही. असा व्यक्ती भरपूर समाधान मिळवतो. परंतु या जीवनाची अविरत यात्रा करीत असताना या जन्मात यश अपयश नसले तर तिथल्या तिथे मनुष्य खेळतोय हे तितकंच खरं आहे. तुम्ही या वाक्याशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. प्रथम आघाडी व परतीचा विचार मनात यायला हवा असतो. प्रत्येक भरारी घ्यावी असे वाटत असते, त्याप्रमाणे त्याची धावपळ सुरू असते. परंतु त्यामागे एक प्रकारची जलस भावना असते. तेच कारण त्याच्या आडवे येत असते व उदासीनतेवर शिरकाव होत असतो. आणि जे घडते आहे तेच बघत बसणे आणि आज मला जे करायचे आहे हे सोडून इतरांशी तुलना करण्याला जास्त महत्त्व देणे, त्याच त्या गोष्टी त्याच त्या बाबी घेऊन राहणे, अशा गोष्टींचे रुटीन भरलेले असते. याने कामे आव्हाने निर्माण करत नाहीत, जिद्द जागृत होऊ देत नाही. चांगल्या गोष्टींनी केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकतात, परंतु बरेचदा तुलना केल्याने न्यूनगंडही निर्माण होऊ शकतो. तुलना करणारा संशोधक प्रति गमावून बसतो. नवनवीन कल्पनेशिवाय यश मिळवणे अवघडच असते. उद्याचा चांगला दिवस कधी उगवतच नाही. जेव्हा तो आज असतो चांगल्या उद्याच्या शोधात. स्वामी म्हणतात, आज गमावून बसतोय, आज करायला हवे यावर लक्ष दिले तर रस्ता प्रशस्त होईल. आत्मचिंतन करायला स्वतः वेळ द्या. त्या आत्मचिंतन करण्याऐवजी तुमची दुसऱ्याच्या दिवशी तुलना करू नका. यशस्वी होण्याकरिता तुलनात्मक विचार केला तर काही हरकत नाही, परंतु ती अतिशय युक्ती होऊ नये याची दक्षता घ्यावी. दुसऱ्याच्या गाडीपेक्षा माझी गाडी सुंदर आहे किंवा महाग आहे, माझा बंगला मोठा आहे, माझी मुलं खूप हुशार आहेत किंवा आजूबाजूच्या बायकांपेक्षा माझी बायको खूप सुंदर आहे, म्हणून स्वतःला धन्य समजणाऱ्या महापुरुषाला तुलनात्मक महत्त्व समजून सांगणे किती अवघड ठरेल. मेहनतीने सातत्याचे पर्यायाने यशाचे चांगल्या गोष्टींनी केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकेल. पर्यायाने आपला यशाचा आलेख तुलनात्मक घसरत जातो. स्वतःमध्ये बदल करावा
कधी बदल करण्याची कुवत राहत नाही. म्हणून आपण नेहमी पर्यायाच्या शोधात असलो पाहिजे. जोपर्यंत निश्चित योग्य असा माप पर्याय सापडत नाही, तोपर्यंत नेहमीच मार्ग पाहू, परंतु तो कायमस्वरूपी नसावा. स्वामी म्हणतात, बाळा, काही काळापुरताच मर्यादित असावा. नेहमी मेहनतीला पर्याय नसतो आणि नेमकी हीच गोष्ट लोक विसरतात. स्वप्न सातत्यात आणण्याकरिता मेहनतीची गरज असते. नवीन गोष्टीचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने नव्या गोष्टी शिकणे, त्यांची कृतीमध्ये रूपांतर करणे अति आवश्यक असते. ही क्षमता स्पर्धेच्या युगात महत्त्वाची असते. स्वामी म्हणतात, या सर्वांमध्ये बदल पाहिजे, परंतु बदलताना आनंदाने सामोरे जा. बाह्य जगापेक्षा तुमच्या बदलांचा वेग कदाचित कमी असेल, परंतु तुमची पडती आलेली आहे असे समजावे. फार न मांडता त्या पडत्या काळातून मार्ग प्रशस्त करणे हे आपल्या जवळ असते. रस्ता कधीच नसतो, तो स्वतः शोधावा लागत असतो. जेव्हा विनोबा भावेजींनी एक गोष्ट नेहमीच सांगितली जात आहे. विनोबाजी दर दिवशी सुरगावला पवनारज आश्रमातून महिला सफाई करायला जात असायचे. ती सेवा भावनेतून त्यांनी स्वीकारली होती. संपूर्ण वर्षभरात 4 दिवस ते जाऊ शकले नाहीत. विनोबाजींना त्याची सारखी रुखरुख वाटायची. ती अस्वस्थता त्यांना आपल्या निकटच्या सहकार्याजवळ व्यक्त केली. मनातून विनोबाजींना कामाचा ध्यास असायचा. ते कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो, ते हलके भारी मानायचे नाही. त्यांना सहकारी म्हणाला, वर्षात 3-4 खंड म्हणजे काय खंड आहेत. सर्वांना अनेक सुट्ट्या असतात. सर्व कार्यालयात, शाळेत, दसऱ्याला, दिवाळीला, नाताळाला सुट्ट्या असतात. मोठ्या सुट्ट्या परत वेगळ्या असतात. तेव्हा विनोबा भावेजी शनिवारची अर्धी, रविवारची पूर्ण अशा सुट्ट्या सर्वांना असतात. मग कोणत्याही कार्यालयात वर्षभरात 8 महिने काम करतात. बाकी दिवस सुट्टीवर असतात. त्या तुलनेत आपल्यासारख्या समाज शिक्षकाने केवळ 4 सुट्ट्या घेतल्या तर यात खटकण्यासारखं काय आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, विनोबाजींना म्हणाले, ती लोक काय माझा आदर्श आहेत काय. माझ्या सुट्ट्यांचे उदाहरण देऊन माझ्या 3-4 दिवसांच्या सुट्ट्यांचे समर्थन कसे काय होऊ शकते. यावरून असे दिसते की समाधान हे केवळ कर्तृत्व करण्यात आहे. किती योग्य उदाहरण आहे असे सांगतात महात्मे. म्हणूनच समाजात त्यांच्या साहित्यातून आपण काहीतरी बोध घेऊ शकतो. सुखाचे गाडगे कधीच भरत नसतात. हव्या असा सर्वांनाच असतो, परंतु पर्याय शोधावे. तुमची मिळकत त्यांच्यापेक्षा कमी नाही, परंतु त्यांचे जीवन उच्च प्रतीचे कसे आहे यावर अभ्यास करावा. जेव्हा त्या त्रुटी असतील त्या भरून काढण्याकडे लक्ष केंद्रित करून आपले जीवन सुखी करू शकतोय. नशिबाला दोष देऊन स्वस्थ बसणे कार्यक्षमतेला ही उधळी लागलेली कीड आहे. त्यात समाधान मिळत नाही. जायफळ 8 मिळतो. त्यात आपण आपले अनमोल जीवन आपल्या हाताने नष्ट करीत आहोत. आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना आहे. माणुसकीचे एक रूप आहे. शिवाय माणुसकीची जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. आपण कधीकधी पुढे जाण्याच्या स्पर्धेत धोका, कपट, देखाव्याचा आसरा घेत असतो. स्वामी म्हणतात, खरे तर हे सर्व काम आपण आपल्या आनंदासाठीच करत असतो. पण इतके करूनही शेवटी आपल्या पदरात
दुःखच येत असते. त्याचे कारण तो रास्ता चुकीचा असतो. म्हणून सुखी संसारासाठी काही टिप्स देत आहोत. आवडते काम करा. काही लोक आपले दैनंदिन काम आटपून सामाजिक कार्यात सक्रिय राहत असतात. काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होत असतात, तर कोणी आपल्या आवडत्या कामात म्हणजेच चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवत असतात. तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळत असते. स्वामी म्हणतात, आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. आनंदी राहायचे असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. ही व्यक्ती कोणीही असू शकते, ज्याच्यावर आपण मनातून प्रेम करतो आणि ते जे आपल्यावर अथांग प्रेम करत असतात, तेही माणूस हा या भावनेचा भुकेलेला असतो. मनुष्य आणि रोबोट यामध्ये फक्त फरक भावनेचाच आहे. जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टींची चिंता असते. अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिले पाहिजे. सरळ जीवन जगा. आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच आपले जीवन जगले पाहिजे. दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडविण्यापेक्षा वाचलेल्या पैशांची बचत करायला शिका. वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा. नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालण्याचे मनातील दोष कमी होतात. प्रामाणिकपणे वागा. मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे गरजेचे असते. त्यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते. मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजात असतात, कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्यांचा आसरा घ्यावा लागतो. त्यातूनच त्यांना आपले भिंग फुटते की काय असे याची भीती वाटते. वचन पाळा. अनेक लोक विचार न करता दुसऱ्यांना वचने देत असतात, पण ती पूर्ण करीत नाहीत. अशी प्रवृत्ती आपल्या सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते. याउलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचे प्रेम आणि विश्वास मिळत असतो आणि यांवरच्याही लोकांना विश्वास असतो. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. माझ्या हृदयाचे संपत्ती कुठे खर्च करावी, कारण इथे सगळे पैशांनी भरलेल्या पाकिटांना सलाम करतात. कोणीही इतके श्रीमंत नाही की ज्यांचा जुना काळ विकत घेऊ शकतात, आणि कोणीही इतके गरीब नाहीत की ते उद्या बदलू शकतील. आयुष्यात कधीही माणसाने व्यसनी बनू नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्यांना आवडतात तेव्हा ती लोक तुमची कमजोरी विसरून जातात, आणि जेव्हा ते लोक तुमचा राग करतात तेव्हा तुमचं चांगलं पण ते कायमचं विसरून जातात. जो व्यक्ती आपले विचार कधीच बदलू शकत नाही, तो व्यक्ती काहीही बदलू शकत नाही. इतरांवर विश्वास ठेवताना जरा काळजी घ्या, कारण तुरटी आणि साखर नेहमीच सारखेच दिसतात. आज मी खऱ्याला विचारले की तू गप्प का आहेस? तो खिन्नपणे म्हणाला, आता माझं आयुक्त तरी कोण? कधीकधी आपण एखाद्यासाठी तितके महत्त्वाचे नसतो जितके आपण स्वतःला मानत असतो. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसता, आणि जे तुमची कदर करतात त्यांना मात्र तुम्ही नेहमी रडवत असता. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते ज्यांनी माझी वाईट वेळ आल्यावर
मला साथ दिली नाही, माझी साथ सोडली. कारण त्यांना विश्वास होता की मी या वाईट वेळेत एकटीच जिंकू शकते. जे आपले असून किंवा नसून उपयोग नसतो. जे आपले होऊ शकले नाहीत, ते फक्त नावाच्या नात्याला काहीच अर्थ नसतो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर स्वामी महाराजांवर विश्वास करत असाल, तर कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.